पदाधिकारी बांधवांना विनंती आहे की तिथे येऊ देऊ नका कोणाला, कृपया खाली बसा. आणि हे बघ समोर जे उभे काय सगळे नागरिक बंधू भगिनी कृपया खाली बसा. आणि बाकीच्यांनी जे बसले त्यांनी खाली बसा, बाकीच्यांना मागे. कारण अजून अनेक कार्यकर्ते लोक या ठिकाणी येत आहेत. रावेर आणि यावल भागातून जे आदिवासी नृत्य आलेलं आहे, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ते आदिवासी नृत्य एकदा या ठिकाणी दाखवायचं आहे आपल्याला समोर. म्हणून ताबडतोब आदिवासी नृत्य करणाऱ्या आपल्या सगळ्या कलाकार बांधवांना स्टेजच्या डाव्या बाजूला बोलवा. रावेर आणि यावल भागातून हे आदिवासी नृत्य या ठिकाणी आलेलं आहे. माननीय नामदार नितीनजी गडकरी यांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो की आपण सगळेजण नामदार नितीनजी गडकरी यांना धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. या ठिकाणी डाव्या बाजूला जे सगळे नागरिक बंधू भगिनी उभे त्यांना विनंती आहे की कृपया आपण खाली बसून घ्या. डाव्या बाजूलाही त्या ठिकाणी आपण व्यवस्था केली आहे, कृपया खाली बसून घ्या. आणि उजव्या बाजूला थोडी सावली आहे म्हणून उन्हात उभ्या असलेल्या नागरिकांना विनंती आहे आपण उजव्या बाजूला या आणि या ठिकाणी खाली बसा. माननीय नामदार महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार नाथाभाऊ, खासदार रक्षाताई, खासदार एटीनाना पाटील यांच्या प्रयत्नानं 16,582 कोटी रुपयांचा विकासाचा निधी आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळाला आहे. आणि हा आनंदाचा क्षण आपण उघड्या डोळ्यांनी सगळेजण या ठिकाणी पाहत आहात. आदिवासी नृत्य या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं जाते. सुरू करा. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद द्यावा. नामदार गडकरी साहेबांचं स्वागत करण्यासाठी हे आदिवासी बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. एकदा जोरात टाळ्या आपण या ठिकाणी वाजवूया. खुर्ची पाहिजे होती. खुर्ची नाही सांगता येते मध्ये नाही आणायचं सांगितलं ना. आपण डिस्प्लेवर दाखवू ना. विद्यापीठ में मजा आती थी ना. कोणीतरी मत कोणाच ठाऊक होते कोण आता लाईव्ह देत आहे आपण. लाईव्ह करतोय बस कॅमेरा इधर इधर भाई चेहऱ्यावर दिसला पाहिजे ना. 6 वाजता आले थोडा खालती नाही करता माझ्या असं तिरका संपलं ना. मोबाईलचे टॉर्च त्यांना दाखवून स्टेजवरून उतरून दुपारचा कार्यक्रम इकडे घे ना. इकडे क्लिअर आहे. इकडे क्लिअर आहे. इकडे क्लिअर आहे. 4 वाजता का झाडे झाडे आपल्या भाषणात ओपन करून अपने वो एक कॉलेज किया था माननीय नामदार नितीनजी ज्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत आहात हे 2 मिनिटात या ठिकाणी व्यासपीठाकडे येत आहेत. या ठिकाणी जे नृत्य करणार आहेत त्यांना विनंती की कृपया आता आपण आपलं नृत्य या ठिकाणी थांबावं. अवघ्या 2-3 मिनिटात माननीय नामदार नितीनजी, नामदार नाथाभाऊ, नामदार गिरीश भाऊ
दोन्ही सन्माननीय खासदार रक्षाताई, माननीय खासदार रेड्डीदादा पाटील, जिल्ह्यातील सगळे आमदार व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्याला विनंती आहे, समोर उभ्या असलेल्या नागरिकांना कृपया आपण खाली बसून घ्या. कृपया आपण खाली बसा. समोर उभ्या असलेल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे. सांगितलं आता एस पी साहेबांनी सांगितलं बाहेर काढा. चला. नितीनजी गडकरी या ठिकाणी येत आहे. बाहेर तुम्ही निघा. चला बाहेर. चला भाऊ साहेबांनी आज आणि लढाई यांचा सुरेख संगम असलेला आदिवासी नृत्य आपण सगळे बघता आहात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अतिशय सुंदर असा भाग असलेलं हे आदिवासी नृत्य, ज्याचा आस्वाद आपण सगळे घेतो आहोत. नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माननीय श्री नितीनजी गडकरी अगदी काही क्षणातच आपल्यात उपस्थित होणार आहे. माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं दोन शिलेला जावंच लागेल तिकडे. उत्सवस्थळी आगमन झालेलं आहे. त्यांच्या संपूर्ण ताफ्यासह नागरिकांना विनंती आहे, आपण उभं राहू नये, कृपया बसून घ्या. अरे इथून दोन शिला कसं काय घेशील? सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आपण कृपया खाली बसून घ्या व कुणीही उभं राहू नये. माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. जळगाव जिल्हा नवीन राष्ट्रीय महामार्गांची घोषणा, जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6चं रुंदीकरण, सिमेंटीकरण आणि राष्ट्रीय मार्ग निधीमधील कामांचा कोनशिला समारंभ माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होणार आहे. नितीनजी गडकरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. दीपक दादा माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या बरोबर इथे उपस्थित आहेत माननीय नामदार एकनाथजी खडसे, खासदार माननीय ए.टी. नाना पाटील साहेब, खासदार माननीय रक्षाताई खडसे, माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन, माननीय खासदार ईश्वर जैन साहेब, माननीय खासदार सुभाषजी भामरे, माननीय आमदार सुरेशजी भोळे. जोरदार टाळ्यांनी आपण माननीय श्री नितीनजी गडकरी यांचे इथे स्वागत करूया. अतिथींना विनंती करते, त्यांनी आपल्या शुभ हस्ते कोनशिलेचं अनावरण करावं. यार तिकडे दावत लागणार आहे. माननीय श्री नितीनजी गडकरी, माननीय नामदार एकनाथजी खडसे, नाना माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन आणि समस्त अतिथींना मी नम्र विनंती करते, त्यांनी आपल्या शुभ हस्ते कोनशिलेचं अनावरण करावं आणि हा कोनशिला समारंभ संपन्न करावा. व्यासपीठावर गर्दी करू नये ही सगळ्यांना नम्र विनंती. ढोल ताशा पथकाचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपली कला इथे सादर केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण काही क्षणांचा विराम घ्यावा अशी आपल्याला विनंती करते ढोल ताशा पथकाला. ढोल ताशा पथकाला मी इथे विनंती करणारे, आपण काही क्षणांचा विराम घ्यावा. आपली कला सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ठाकूर सर मंचावर उपस्थित आहेत माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, त्यांच्याबरोबरच
माननीय नामदार एकनाथजी खडसे, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, माननीय खासदार A.T. नाना पाटील साहेब, माननीय खासदार लक्ष्मण खडसे, माननीय खासदार ईश्वर जैन साहेब, माननीय खासदार सुभाष भामरे, माननीय आमदार सुरेश डोळेजी, अरे तू जाणार साहेब, आम्हाला SP साहेब बोललो ना, तू मत जाणार. अहो सर ठाकूर सरांशी बोललो. आणि समस्त मान्यवरांना मी नम्र विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांनी पौर्णशिला समारंभ संपन्न करावा. एक 5 मिनिटचे 5 मिनिट. मोदी सरकारनं समस्त भारतीयांना विकासाचं वचन दिलं होतं आणि आजचा हा समारंभ त्या वचनपूर्ततेचा एक भाग आहे असं मला वाटतं. अतिथींच्या हस्ते पौर्णशिला समारंभ होतो आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण या ठिकाणी साजरा होतोय. सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवून आपण याचा या ठिकाणी प्रतिसाद द्यावा. माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी 16,582 कोटी रुपयांचा विकासाचा निधी या जिल्ह्याला दिलाय. आपण टाळ्या वाजवत राहा. हा आनंदाचा क्षण या ठिकाणी संपन्न होतोय. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी नामदार नितीनजींना धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. जोरदार. किती 1 मिनिट. ठाकूर साहेब इथे उपस्थित अतिथींचं आपण स्वागत करूया. माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करण्याची विनंती मी करते नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे माननीय श्री M. चंद्रशेखर साहेब. त्यांच्याबरोबरच मी विनंती करते खासदार A.T. नाना पाटील साहेब आणि माननीय खासदार रक्षाताई खडसे यांना. त्यांनी हार आणि मानपत्र देऊन माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं. माननीय खासदार A.T. नाना पाटील साहेब आणि माननीय खासदार रक्षाताई खडसे यांना देखील विनंती करते की त्यांनी हार आणि मानपत्र देऊन माननीय नितीनजींचं स्वागत करावं. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जळगाव महानगराचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार राजूबाबा भोळे आणि जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माननीय उदय बापू वाघ आणि जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार आणि खासदार यांना विनंती आहे की आपण नामदार नितीनजींचं या ठिकाणी स्वागत करावं. भला मोठा पुष्पहार देऊन या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करून केलं जातंय. महानगराचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार राजूबाबा भोळे, जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष उदय बापू वाघ आणि सर्व जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी स्वागत करत आहेत. नाथाभाऊंच्या डोक्यावर ज्या संत मुक्ताईचा आशीर्वाद आहे त्या संत मुक्ताईची प्रतिमा नामदार नितीनजींना या ठिकाणी आपण देतोय. जळगाव जिल्हा बँकेच्या वतीनं चेअरमन माननीय ॲडव्होकेट सौ रोहिणीताई खेवलकर यांना विनंती करतो की आपण जळगाव जिल्हा बँकेच्या वतीनं नामदार नितीनजींचं या ठिकाणी स्वागत करावं. जी संत मुक्ताई आदरणीय नाथाभाऊंच्या पाठीशी सतत उभी आहे त्या संत मुक्ताईची प्रतिमा नामदार नितीनजींना या ठिकाणी आपण देतोय. माननीय ॲडव्होकेट रोहिणीताई यांना विनंती आहे की जळगाव जिल्हा बँकेच्या वतीनं आपण नामदार नितीनजी गडकरी यांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर स्वागत करूया मान्यवराचं माननीय नामदार एकनाथरावजी खडसे, मंत्री कृषी व महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत खासदार A.T. नाना पाटील आणि खासदार रक्षाताई खडसे करतील. त्यानंतर NHAIचे जनरल ऑफिसर यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय चंद्रशेखरजी आपण सुद्धा स्वागत करा. त्यानंतर स्वागत करूया माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, मंत्री जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य, खासदार A.T. नाना पाटील आणि खासदार रक्षाताई खडसे यांचंही स्वागत.
नाथाभाऊ या नावानंच चिरपरिचित असलेले माननीय आमदार एकनाथरावजी खडसे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार गुलाबराव पाटील, माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे आणि माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे माननीय आमदार नितीनजी गडकरी यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. माननीय नितीनजींचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे मंत्री माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांचं स्वागत खासदार A.T. नाना पाटील आणि माननीय खासदार लक्षाताई खडसे यांनी करावं अशी त्यांना विनंती. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांचं स्वागत. यानंतर आपले लाडके माननीय खासदार A.T. नाना पाटील साहेब यांचं स्वागत NHAIचे श्री SV पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती. माननीय खासदार A.T. नाना पाटील यांचं स्वागत NHAIचे SV पाटील करतात. यानंतर माननीय खासदार रक्षाताई खडसे यांचं सुद्धा स्वागत NHAIचे विजय चामरगोरे साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती. माननीय खासदार रक्षाताई खडसे यांचं स्वागत NHAIचे विजय चामरगोरे साहेब करतात. यानंतर माननीय खासदार ईश्वर जैन यांचं देखील स्वागत NHAIचे माननीय खासदार श्री सुभाषजी भामरे यांचं स्वागत NHAIचे श्री घोटकर यांनी करावं अशी त्यांना विनंती. सन्माननीय आमदार आणि व्यासपीठावरील प्रतिनिधींचं स्वागत या ठिकाणी नाईच्या वतीने सर्व सन्माननीय अधिकारी वर्गाने करावं अशी विनंती आहे. त्यामध्ये माननीय आमदार श्री सुरेशभाऊ भोळे, सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना मला विनंती आहे की आपण स्वागत करावं. माननीय आमदार सुरेशजी भोळे, माननीय आमदार गुलाबरावजी पाटील, माननीय आमदार श्री हरिभाऊ जावळे, माननीय आमदार श्री संजयभाऊ सावकारे, माननीय आमदार श्री उन्मेशदादा पाटील, माननीय आमदार श्री शिरीभाऊ चौधरी, माननीय आमदार किशोरप्पा पाटील, माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे, सर्व नाहीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागत करावं. माननीय आमदार गुरुमुखभाई जगवाडी, माननीय आमदार सौ स्मिताताई वाघ, माननीय नामदार आमिर साहेब अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, माननीय आमदार श्री चैनूभाऊ संचेती, माननीय नामदार प्रयागताई कोळी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. वेळेचा बचत व्हावी. आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहोत ते विचार आपल्याला ऐकता यावे म्हणून या ठिकाणी हा स्वागताचा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबवतोय. यानंतर स्वागत समारंभ आपण थांबवतोय. 2 वेबसाईटचं उद्घाटन आपण या ठिकाणी करतोय. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्यातर्फे माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करण्यात येतं. श्री रवींद्रजी केडगे माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करतात. सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक
स्वागत करतात. यानंतर मी मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण कृषी वेबसाईट आणि जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटचं आपल्या शुभ हस्ते उद्घाटन करावं. माननीय नामदार नितीनजींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, भुसावळ मधील आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय शांतीलालजी सुराणा यांना वयाची 85 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांनी संकल्प केला होता की कृषी क्षेत्राला उपयोगी पडेल अशा प्रकारची एक वेबसाईट या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. त्यांचे नातू संकित सुराणा यांनी. मी शांतीलालजी सुराणांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर समोर यावं आणि नामदार नितीनजींना विनंती करतो की आपण या वेबसाईटचे उद्घाटन करावं आणि शांतीलालजी सुराणा यांचाही या ठिकाणी बुके देऊन सत्कार करावा. आदरणीय शांतीलालजी सुराणा आपले ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्व मान्यवरांना विनंती आहे की बाबूजी या नावाने ओळखले जाणारे सुराणा काका यांनी त्यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शासनाला उपयोगी पडेल अशी कृषी क्षेत्राची ही वेबसाईट या ठिकाणी केली आहे. आपले महसूल मंत्री आदरणीय नाथाभाऊंनी या ठिकाणी म्हटलंय की या वेबसाईटचा आम्हाला निश्चित उपयोग होईल. या वेबसाईटचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी त्याला प्रतिसाद द्यावा. त्यानंतर जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीची एक वेबसाईट आपण तयार केलेली आहे. जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ यांना विनंती आहे की आपण या वेबसाईटचा लॅपटॉप त्या ठिकाणी द्यावा. माननीय नामदार नितीनजी आपल्याला विनंती आहे की जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावं. माननीय नामदार नितीनजी, नाथाभाऊ, गिरीशभाऊ, दोन्ही सन्माननीय खासदार एटीनाना रक्षाताई आणि सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या वेबसाईटचं उद्घाटन संपन्न होत आहे. धन्यवाद. या